राधे राधे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आपण ज्योमेट्रीचा प्रॅक्टिस सेट 2.1.2 स्टार्ट करतोय. बघा आता, द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट ऑन अ नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स. डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट्स गिव्हन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. आपल्याला काय विचारलेलं आहे, त्यांनी आता या दोन आपल्याला पेअर दिलेले आहेत, सेगमेंट डीई अँड सेगमेंट एबी. तर आता या कॉन्ग्रुएंट आहेत की नाहीत हे आपल्याला चेक करायचं आहे. कॉन्ग्रुएंटचा अर्थ तुम्हाला मी काय सांगितलेला आहे, कॉन्ग्रुएंट मीन्स काय, सेम. जर आपल्याला या दोन पेअरचा आन्सर जर सेम असेल तर या पेअर्स काय असतील, एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असतील. जर याचा आन्सर सेगमेंट डीई अँड सेगमेंट एबी चा आन्सर जर सेम नसेल तर त्या पेअर कॉन्ग्रुएंट नसतील. कळलं तुम्हाला. आता बघा, आपल्याला हे पॉइंट्स दिलेले आहेत, पॉइंट आणि त्याचे कोऑर्डिनेट. मग आता आपण पहिले सेगमेंट डी ची व्हॅल्यू काढू, नंतर सेगमेंट एबी ची व्हॅल्यू काढू. मग आपण त्याच्याने कंपेअर करू की दोघांचे आन्सर सेम आले तर तो कॉन्ग्रुएंट असेल, सेम नाही आले तर तो नॉट कॉन्ग्रुएंट असेल. बघा आता लिहायचं कसं, स्टार्ट कसं करायचं. मी पहिली लिहिते सेगमेंट डी, सेगमेंट डीई कॉन्ग्रुएंट ऑफ कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट कोऑर्डिनेट लेंथ डीई घेऊन घेऊ आपण. हे बघा आता, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सांगा बरं. आता डी चा पॉइंट कुठला आहे, डी चा कोऑर्डिनेट कुठला आहे तो आधी आपण पाहून घेऊ. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज, डी चा काय -7. मग इथे लिहून घ्यायचं -7. नंतर तसंच आपण ई चा पण कोऑर्डिनेट काढून घेऊ. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज. आता ई चा कोऑर्डिनेट पॉइंट कुठला आहे तो सांगा. ई चा काय आहे 9, इथे लिहून घेऊ 9. आता चेक करा बरं, 9 ग्रेटर आहे की 7 ग्रेटर नंबर आहे. तर ऑब्विसली 9 ग्रेटर नंबर आहे, तर आपण त्याच्याकडे ओपन साइन करून घेऊ. इथपर्यंत आलं तुमच्या लक्षात. आता सॉल्व कसं करायचं ते चेक करून घ्या. देअरफॉर डिस्टन्स, आपण कुठला डिस्टन्स फाइंड करतोय, डीई. याला काय बोलायचं असतं, डिस्टन्स. आता डिस्टन्स डीई आपण फाइंड करतोय, तर डी चा कोऑर्डिनेट काय आहे, -7 आणि ई चा कोऑर्डिनेट काय आहे, 9 आहे. पण छोट्या नंबर मधून मोठा नंबर मायनस होतो का, नाही. म्हणून आपण मोठा नंबर आधी लिहून घेऊ. मायनस आणि मायनस, तुम्हाला मी सांगितलेलं आहे डिस्टन्स फाइंड करत असताना नेहमी मायनसच होतं. प्लस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अशी कुठलीच मेथड आपण तिथे फॉलो करू शकत नाही. डिस्टन्स जेव्हा फाइंड करायचं असतं, तुम्ही आता याच्यानंतर केव्हाही जर तुम्हाला कोणी डिस्टन्स फाइंड करायला सांगितलं तर तुम्ही लक्षात ठेवायचं मायनसच करायचं. आता आपण इथे डिस्टन्स फाइंड करतोय म्हणून आपण ही मायनसची साइन त्यामुळे देतोय कारण इथे डिस्टन्स फाइंड करायचंय, आणि ही मायनसची साइन -7 ला आहे म्हणून इथे देतोय आपण. मायनस मायनस काय होऊन जाणार, मायनस मायनस प्लस, म्हणून 9 + 7 काय होणार सांगा बरं. 9 + 7 चा आन्सर काय आहे, 16 युनिट्स. तर आपण हे काय काढले, डिस्टन्स डीई ची व्हॅल्यू आपण फाइंड केली. तसंच आता आपण डिस्टन्स एबी ची पण फाइंड करू. बघा मग आता इथे मी असं लिहिलंय, लेंथ ऑफ डिस्टन्स एबी. स्टार्टिंग मध्ये काय लिहायचं, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज, तसं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज. ए चा कोऑर्डिनेट का पॉइंट काय आहे चेक करा, -3. तसंच बी चा पण कोऑर्डिनेट पॉइंट आपण पाहून घेऊ. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज. सांगा बरं, बी चा कोऑर्डिनेट पॉइंट काय दिलेला आहे आपल्याला, 5. आता यामध्ये पण आधी काय करायचं, 5 मोठा आहे की -3 मोठा आहे, ग्रेटर नंबर तो चेक करून घ्या. 5 इज ग्रेटर दॅन -3 करून घेतला आपण. मग आता इथे लिहायचं डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, ग्रेटर नंबर मधून आपण स्मॉलर नंबर मायनस करायचा. मग इथे काय लिहायचं, 5. डिस्टन्स फाइंड करताना मायनस करतात
म्हणून ही मायनसची साईन दिलेली आहे. आणि हा मायनसला थ्रीला मायनसची साईन आहे म्हणून हा ब्रॅकेटमध्ये घेतलाय, तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको म्हणून. आता मायनस मायनस काय होऊन जाणार प्लस. किती आन्सर आलं आपलं डिस्टन्स एबीचं 8. मग चेक करा बरं हे दोघं कॉन्ग्रुएंट आहेत का, आन्सर आपलं सेम आलंय का, आधीचं आन्सर आणि आताचं आन्सर नाही वेगळं आलंय. मग ते लिहिणार कसं तुम्ही, लास्ट मध्ये मी तुम्हाला सांगते. हे तुम्ही एका खाली एक लिहायचं, आपल्याकडे स्पेस कमी म्हणून मी असं लिहिते. लेंथ DE is not congruent of the length AB. म्हणून काय लिहितो आपण, सेगमेंट DE थोडं उलट होऊन गेलं ते, and segment AB, segment DE and segment AB are not congruent. हे आपला पहिला सम होता. आपण त्यामध्ये सेगमेंट डी फाइंड केलं, ते आलं 16 युनिट. नंतर एबी फाइंड केला, तो आला 8 युनिट. हे दोघं सेम आहेत का, आन्सर चेक करा. डी ची व्हॅल्यू आली 16, एबी ची आली 8. हे सेम नसल्यामुळे आपण काय लिहिलं खालचं स्टेटमेंट, सेगमेंट डीई अँड सेगमेंट एबी आर नॉट कॉन्ग्रुएंट. जर सेम असलं असतं तर आपण काय लिहिलं असतं, आर कॉन्ग्रुएंट. आता लिहून घ्या लगेच आपण सेकंड नंबरचं पाहून घेऊ. क्वेश्चन नंबर सेकंड बघा, सेगमेंट बीसी अँड सेगमेंट एडी. आता यामध्ये काय करायचं, आधी सेगमेंट बीसी ची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ, नंतर सेगमेंट एडी ची. इथे लिहिले मी डिस्टन्स बीसी. बघा मग आता द कोऑर्डिनेट हे जास्त या साईडला होऊन गेलं, इकडे करून घेऊ आपण, कारण आपल्याला त्या साईडला एडी फाइंड करावं लागेल. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज. आता बी चा कोऑर्डिनेट काय, पॉइंट ए चेक करा बरं, तो 5 इथे लिहून घेतला तो. तसंच ॲज इट इज करायचं, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, दुसरा कुठला पॉइंट आहे आपल्याकडे सी इज. सी चा काय पॉइंट आहे 2. मग आता चेक करा मोठा कुठला आहे आणि छोटा कुठला आहे. 5 इज ग्रेटर दॅन 2. लिहायचं कसं, डिस्टन्स बीसी. आता मोठा नंबर कुठला आहे आपल्याकडे 5, त्याच्यामधून आपण छोटा नंबर मायनस करू. 5 मायनस 2 किती राहील आपल्याकडे आता 3. डिस्टन्स बीसी ची व्हॅल्यू किती फाइंड केली आपण, 3 युनिट. आता आपण तसंच ॲज इट इज सेगमेंट एडी ची पण व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. आता बघा इथे ऍडजस्ट होणार नाही म्हणून मी या साईडला करते. तुम्ही असं बाजूला सॉल्व्ह करायचं नाही. नोटबुक मध्ये आधी सेगमेंट डीसी, सेगमेंट बीसी, त्यानंतर लगेच त्याच्या खाली सेगमेंट एडी असं करून लगेच खाली सॉल्व्ह करायचं, असं बाजूला लिहायचं नाही. चला इथे लिहून दाखवते मी, कारण कसं काय मला कन्फ्युज होऊन जातात की नेमकं लिहायचं कसं. बाजूला लिहायचं नाही, मॅथ्स एका खाली एक स्टेप सॉल्व्ह करायच्या मॅथ्सच्या. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज. आता ए चा पॉइंट बघा कुठला आहे, -3. नंतर तसंच करायचं, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज. आता डी चा पॉइंट कुठला आहे तो पण पाहून घ्या, -7. आता याच्या नंतरची स्टेप आपण इथे पुढे करून घेऊ. -3 इज ग्रेटर दॅन -7. कारण की तुम्हाला माहिती मायनस मधले जे नंबर छोटे असतात ते नेहमी मोठे असतात. मग आता बघा पुढे डिस्टन्स काय फाइंड करतोय आपण, डिस्टन्स ए डी इज इक्वल टू -3. मायनसची साईन का बरं देतोय आपण, कारण इथे डिस्टन्स फाइंड करायचं आहे म्हणून. बघा मग आता हे थोडं खालीवर होऊन गेलंय, आपण व्यवस्थित करून घेऊ. -3 मायनसची साईन आपण इथे का दिली, कारण डिस्टन्स फाइंड करतोय म्हणून. मग नंतर -7. आता खालच्या स्टेप मध्ये -3 ॲज इट इज, मायनस काय होऊन जातो +7. मग बघा प्लस मायनस काय होऊन जातो मायनस. मग 7 - 3 किती येणार 4. मोठ्या नंबरला प्लसची साईन म्हणून 4 ला कशाची साईन आहे आपल्या प्लसची साईन. सेगमेंट एडी ची व्हॅल्यू किती आली आपली 4 आणि सेगमेंट
BC ची किती आली होती 3. मग आता हे दोघं पॉईंट एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असू शकतात का, तर नाही. कशावरून नाही, कारण या दोघांची व्हॅल्यू चेंज आहे म्हणून. मग आता लिहायचं कसं, सेगमेंट BC कसं लिहिलं तरी चालेल, लेंथ लिहिलं तरी चालेल. सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट आहेत का, ते नाही, आर नॉट कॉन्ग्रुएंट. सेगमेंट AD म्हणून खाली स्टेटमेंट लिहून द्यायची, सेगमेंट BC अँड सेगमेंट AD आर नॉट कॉन्ग्रुएंट. बघा आता हे सेकंड नंबरचं पण सॉल्व्ह केलं आपण. आता तसंच थर्ड नंबरचं करू. फर्स्ट मध्ये मी काय केलं होतं, आधी जसं की एक्झाम्पलसाठी सांगते, आधी BC सॉल्व्ह केला होता, नंतर सेगमेंट AD सॉल्व्ह केला होता, नंतर ह्या दोघं स्टेटमेंट आपण खाली लिहिल्या होत्या. पण तुम्ही तसं सॉल्व्ह करायचं नाही. मला स्पेस कमी होती म्हणून मी तसं सॉल्व्ह केलंय. ते तुम्हाला एक मी करून दाखवलं. सेगमेंट BC झालं की लगेच सेगमेंट AD फाइंड करायचा, एका खाली एक, नंतर मग ह्या फायनल स्टेटमेंट देऊन द्यायच्या. आता थर्ड नंबरचा आपण स्टार्ट करू. आता क्वेश्चन नंबर थर्ड पाहून घ्या. त्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला पॉईंट, सेगमेंट BE आणि सेगमेंट AD. आता आपण आधी जे दोन क्वेश्चन सॉल्व्ह केले ऍज इट इज तसंच हा थर्ड पण आपण सॉल्व्ह करून घेऊ. बघा मग सेगमेंट देअरफॉर करून आपण काय लिहून घ्यायचं इथे आधी, डिस्टन्स BE, कारण आपण फाइंड काय करतोय, डिस्टन्स करतोय. इथे देताना त्याने सेगमेंट दिलेला आहे, डिस्टन्स BE. बघा मग आता द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B is, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B is. आता B चा पॉइंट काय आहे, 5 लिहून घेतला. तसंच D चा पण पॉइंट काढून घेऊ आपण, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E आहे, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E इज काय आहे, 9. मग आता या दोघांमध्ये ग्रेटर कुठला आहे तो चेक करून घ्या. 9 इज ग्रेटर दॅन 5. मग डिस्टन्स BE इज इक्वल टू 9. मायनसची साईन, तर आपण डिस्टन्स फाइंड करत असताना मायनसची साईन देतो, म्हणून इथे मायनसची साईन आहे. आणि हा 5 आपल्याला काय प्लस मध्येच दिलेला आहे, म्हणून ब्रॅकेटचं काय आवश्यकता नाही. बघा आता व्यवस्थित डिस्टन्स फाइंड करायचं म्हणून मायनस, आणि हा 5 पॉझिटिव्ह आहे म्हणून काही ब्रॅकेटची आवश्यकता नाही. 9 मायनस 5 किती असेल आलं आपलं 4. मग डिस्टन्स BE किती फाइंड केला आपण, डिस्टन्स BE 4 युनिट. मग आपण तसंच आता ॲज इट इज AD ची व्हॅल्यू काढून घेऊ. देअरफॉर डिस्टन्स AD ला कसं लिहिणार, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A इज, A चा पॉइंट बघा बरं कुठला आहे, -3. तसंच D चा पण पॉइंट चेक करू आपण, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D इज, D ची व्हॅल्यू काय आहे, -7. मग आता यामध्ये आपल्याला काय चेक करायचंय नंतर, -3 मोठा आहे की -7 मोठा आहे. आता बघा -3 इज ग्रेटर दॅन -7. मोठा नंबर मायनस मध्ये असला की तो नेहमी छोटाच असतो. आता पुढे बघा कसं सॉल्व्ह करायचं. एक लाईन मारून घेऊ आपण इथे, तुम्ही मर्ज होणार आहे. आता बघा डिस्टन्स काय काढायचं आपल्याला आता, AD. डिस्टन्स AD इज इक्वल टू, A ची व्हॅल्यू काय आहे ते लिहायचं काम नाही. आधी जो मोठा नंबर आहे तो आधी लिहू, नंतर छोटा नंबर. -3 हा मायनस डिस्टन्स आहे म्हणून, नंतर हा -7. -3 ॲज इट इज, मायनस मायनस काय होणार, +7. आता प्लस मायनस काय होतं सांगा बरं, प्लस मायनस काय होईल, मायनस होईल. मग 7 - 3 चा आन्सर किती, 7 - 3 किती होईल सांगा बरं, 4. डिस्टन्स AB ची व्हॅल्यू किती काढली आपण, 4. मग आता चेक करा आधीचे आन्सर आणि आताचा आन्सर सेम आहे का. डिस्टन्स BE पण किती आला आपल्याकडे, +4. आणि डिस्टन्स AD पण काय आहे आपल्याकडे, 4. म्हणजे ह्या दोघं जे पॉइंट आहेत ते काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून लिहिताना कसं लिहायचं आता, सेगमेंट BE इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट, कुठली सेगमेंट आहे नंतर, AD. स्टेटमेंट कसं लिहिणार आपण आता,
सेगमेंट BE and segment AD, सेगमेंट एक काम करू, सेगमेंट BE and segment AD are congruent. असं सिंपलच लिहून द्यायला जाऊ द्या, चेंज करण्यापेक्षा आपण स्टेटमेंट. आता इथं नंबरचा क्वेश्चन होता. यामध्ये काय होतं, आपली बी ची व्हॅल्यू 4 आली, नंतर एडी ची व्हॅल्यू किती आली 4. आता 4 आणि 4 दोघं काय झाले, सेम आले आहेत व्हॅल्यू, म्हणून आपण काय केलं, सेगमेंट बी कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट एडी ला. हे साइन कॉन्ग्रुएंटचं आहे, कॉन्ग्रुएंटचा अर्थ असतो सेम, म्हणून सेगमेंट बीडी अँड बीई अँड सेगमेंट एडी आर कॉन्ग्रुएंट. आता नेक्स्ट पाहून घेऊ आपण. सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा आता. पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एबी. इफ AB इज इक्वल टू 8 देन फाइंड द लेंथ ऑफ AM. आपल्याला काय सांगितलं आहे, एक लाईन आहे बघा. आता आन्सर मी इथून स्टार्ट करते. एक लाईन आहे, तिचा मिड पॉइंट काय आहे M. इथे आपण M लिहून घेऊ, हा मिड पॉइंट आहे. सेगमेंट AB आहे, ही सेगमेंट A आणि सेगमेंट B. बघा आता AB ची व्हॅल्यू काय दिली आहे आपल्याला 8, मग आपण इथे लिहून घेऊ AB काय आहे 8. देन फाइंड द लेंथ ऑफ AM. मग आपल्याला कशाची लेंथ फाइंड करायची आहे, AM ची लेंथ फाइंड करायची आहे. मग बघा आता लिहायचं कसं, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते, मी जसं लिहिते तसं लिहत जा. आता आपण आधी गिव्हन लिहून घेऊ. लेंथ AB इज इक्वल टू 8, हे काय लिहिलं आपण गिव्हन. नंतर काय लिहायचंय, हा AM दिसतोय तुम्हाला, तो कोणाच्या हाफ आहे ते सांगा मला. लेंथ AM जी आहे ती कोणाच्या अर्धा हिस्सा आहे, तर AB चा अर्धा हिस्सा म्हणजे AM आहे. मग लिहिताना कसं लिहायचं, लेंथ AM इज इक्वल टू 1/2 लेंथ AB. याचा अर्थ काय आहे की AM आहे तो अर्धा आहे, कोणाचा अर्धा आहे, AB च्या अर्धा. तर स्टेटमेंट काय लिहायचं पुढे, M is the midpoint of segment AB. सेगमेंट AB चा मिड पॉइंट कुठला आहे, A. मिड पॉइंट कुठला आहे, M आहे. मग आता बघा आपल्याला फाइंड M करायचं, म्हणून आपण तिथे ऍज इट इज तसा जाऊ देणार, तो 1/2 जसाच्या तसा. नंतर AB ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 8. मग बघा बरं आता 2 1 जा 2, 2 4 जा 8. तर मग आपलं आन्सर किती आलं M चं 4 युनिट. म्हणजे आता लेंथ AM किती आला 4 झाला. इतकंच होतं आपल्याला फाइंड करायचं यामध्ये. लेंथ AM ची व्हॅल्यू किती आली 4. आता एवढं तुम्ही नोट डाऊन करून घ्या, मग आपण पुढचा सम पाहू. आता बघा क्वेश्चन नंबर 3. पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD इफ CP मला एक वेळा चेक करून घेऊ द्या. हा CP आहे. CP इज इक्वल टू 2.5 देन फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट CD. आपल्याला काय विचारलं आहे, एक लाईन आहे बरोबर, त्याच्यामध्ये मिड पॉइंट कुठला आहे आपला P, आणि आजूबाजूचे जे आहेत सेगमेंट ते किती दिलेत आपल्याला, सेगमेंट C अँड D. आता बघा CP ची व्हॅल्यू काय आहे 2.5 आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, दॅट फाइंड द लेंथ ऑफ CD. आपल्याला CD फाइंड करायचा आहे. माझा बघा कसं सॉल्व्ह करणार बरं. आधी तर आपण गिव्हनच लिहून घेऊ. आपल्याला दिलेल्या काय गोष्टी आहे, लेंथ CP इज इक्वल टू, CP किती दिले आपल्याला 2.5, हे काय आहे आपलं गिव्हन. मग आता नेक्स्ट बघा, आता हा CP दिसतोय तुम्हाला, तो काय बरं 2 टाइम्स, म्हणजे हा CP जर आपण 2 वेळा केला 2.5 प्लस 2.5, तर याचा अर्थ काय आहे, हा एक 2.5 आणि हा एक 2.5, तर बरोबर आपल्याला CD ची व्हॅल्यू भेटून जाईल. मग आता बघा आपण लिहायचं कसं, लेंथ फाइंड काय करायचं ते आधी लिहून घेऊ. फाइंड CD, लेंथ CD इज इक्वल टू 2 टाइम्स म्हणजे 2 वेळा. हा CD जो आहे हा किती आहे, CP सारखे 2 अवस्था आहेत.
CD म्हणजे काय आहे, CP सारखे किती हिस्से आहेत, 2 हिस्से बघा, एक 2.5 दुसरा 2.5, हे दोघं 2.5 तयार होऊन कशाची व्हॅल्यू भेटेल आपल्याला, CD ची. कळतं ना तुम्हाला, एक लाईन आहे, इथे आहे P, इथे आहे C, इथे आहे D, हा काय आहे 2.5, हा आपण काय घेतला आपण 2.5, तर ह्या दोघांचं आन्सर किती येऊन जाईल, 5 येऊन जाईल. सिंपल एकदम. तसंच आपल्याला फक्त सॉल्व्ह करून दाखवायचे त्यांना. बघा मग आता 2 मल्टिप्लाय बाय लेंथ CP, लेंथ CP. मग आता इथे बघा 2 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय लेंथ CP किती आहे आपल्याकडे 2.5, आणि 2.5 ने जर आपण 2 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती आलं आपलं 5, म्हणून लेंथ CD किती आहे 5. सिंपल आहे सगळे सम्स, फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व्ह करा. बघा आता नंतर आपण 4th नंबरचा क्वेश्चन पाहून घेऊ. आता बघा क्वेश्चन नंबर 4, इफ AB is equal to 5 cm, BP is equal to 2 cm, AP is equal to 3.4 cm, compare the segment. आपल्याला काय करायचं आहे, सेगमेंट्स कंपेअर करायचे आहेत. मग आता बघा हे कसं लिहिणार आपण, सेगमेंट AB आहे, BP आणि AP आधी ॲज इट इज लिहून घ्यायचं आपण. AB is equal to 5 cm, नंतर BP is equal to 2 cm, नंतर काय आहे AP is equal to 3.4 सेंटीमीटर. आता आपल्याला काय सांगितलंय, फक्त कंपेअर करायचं आहे, याच्यात काही सॉल्व्ह वगैरे करायचं नाही. मग हे लिहिलं ॲज इट इज, याच्या पुढे लिहिलं आपण गिव्हन, हे काय आहे गिव्हन आहे. मग बघा आता तुम्हाला यामध्ये सगळ्यात मोठा कोण दिसतोय 5 सेंटीमीटर, मग मी काय लिहिलं फक्त 5 इज ग्रेटर दॅन, कोणापेक्षा मोठा आहे 5 सांगा बरं, लाईन वाईज सांगा मला. 5 इज ग्रेटर दॅन 3.4 अँड 3.4 इज ग्रेटर दॅन 2. झालं बरोबर आहे की नाही. आता 5 मोठा आहे 3.4 पेक्षा, 3.4 मोठा आहे 2 पेक्षा. मग इथे कसं लिहिणार, देअरफॉर AB इज ग्रेटर दॅन, 5 च्या पॉइंट कुठला आहे, हा कोऑर्डिनेट आहे, हा काय आपला पॉइंट AB हा कोणाचा कोऑर्डिनेट आहे पायचा. मग 5 च्या इथे काय लिहिलं खाली AB, नंतर 3.4 चेक करा, त्याच्या खाली काय येणार आपला AP, नंतर 2 चा काय आहे BP, लिहून दिला आपण BP. नंतर काय करणार आपण, सेगमेंट टाकून फक्त कंपेअर करून घ्यायचे. सेगमेंट म्हणून सेगमेंट AB ग्रेटर दॅन सेगमेंट AP ग्रेटर दॅन सेगमेंट BP. झालं, आपल्याला इतकंच फाइंड करायचं होतं. आपल्याला ऑलरेडी पॉइंट दिले होते, त्याच्यात छोटा कुठला आणि मोठा कुठला ते फाइंड करायचं होतं. हा आपला क्वेश्चन होऊन गेला. तर लास्ट क्वेश्चन आहे, लास्ट मे बी नाही, लास्ट सेकंड आहे 5th नंबरचा आपण, त्याच्यानंतर क्वेश्चन पाहून घेऊ. हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही.